आपण जर बघितलं असेल तर या खातेवाटपाकडे नजर टाकली तर भाजपकडे महत्वाची खाती राहिली. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर गृह खातं असेल आणि ऊर्जा हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण. अर्थात आपण जर पाहिलं असेल तर गृहनिर्माण खातं जे आहे ते याआधी भाजपकडे होतं. अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण होतं. आता याच खात्यावरून कुठेतरी पेच निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे गृहनिर्माण खातं यावं यासाठी मागणी केली होती आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास जे युडी महत्वाचं. सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते. उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदयजी, सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला पुन्हा तुमच्याकडे पुन्हा ते खातं आलेलं आहे उद्योग मंत्री म्हणून. या अगोदर सुद्धा तुमच्याकडे खातं होतं. आपली पहिली प्रतिक्रिया? मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मला उद्योग मंत्री म्हणून काम करायची संधी दिली. त्याच्याबरोबर मराठी भाषेचं देखील खातं त्यांनी माझ्याकडे देऊन ज्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याच मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे. म्हणून मी त्यांचा आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं, मतदारांनी जे आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे, बहुमत दिलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्या जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू, महाराष्ट्राच्या जनतेची प्रामाणिकपणानं सेवा करू, हेच मला आपल्या मार्फत सांगायचं आहे. हो उदयजी, उद्योग खातं हे तुमच्याकडे जे आलेले आहे ते या अगोदर सुद्धा होतं. आता नव्यानं तुम्ही कुठून सुरुवात करणार आहात? पुन्हा रोजगाराचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. उदय सामंत ज्यांच्याकडे उद्योग खातं आहे ते आपल्याशी जोडले गेलेले होते, ते आपल्याशी संवाद साधत होते. तर राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा जवळ आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत. सुशांतकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. मात्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून खातं मिळालेलं आहे. आपण जर पाहिलं तर आदिती तटकरेंकडे बाल आणि महिला कल्याण खातं मिळालेलं आहे. त्यांना या अगोदर सुद्धा तेच खातं त्यांच्याकडे होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी त्या खात्याची सोपवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर बरीच प्रतीक्षा होती. सरकार बसलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेण्यात आली काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर खातेवाटपाची प्रतीक्षा होती. मात्र खातेवाटप आज अखेर जाहीर झालेलं आहे. खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मगाशी म्हटलं विधान भवनामध्ये की राज्यपालांकडे यादी गेलेली आहे आणि या यादीवर शिक्कामोर्तब होईल. कधीही खातेवाटपाची अधिकृत घोषणा होईल आणि हीच खातेवाटपाची घोषणा आता झालेली आहे आणि तीच यादी तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत. सुशांत, मगाशी तुम्ही जसं म्हणत होतात की भाजपकडे सगळी मोठी खाती आहेत, जी क्रीम खाती आहेत ते सगळी भाजपकडे आहेत. पारडं थोडंसं भाजपचं जड दिसतंय यावेळी. अगदी बरोबर आहे श्रद्धा. आपण पाहिलं असेल तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात ठरलेला आहे आणि विशेषतः महायुतीमध्ये ठरलेला आहे. भाजपचे 132 आमदार प्लस भाजपकडे 5 अपक्ष म्हणजे एकूण आकडा भाजपचा 137चा होतोय मित्र पक्ष म्हणून. त्यामुळे अर्थातच भाजपकडे क्रीम खाती आणि महत्वाची खाती येणार होती ही चर्चा होतीच आणि त्यानुसार जी खाती जी आहे ती वाटप करण्यात आली. यामध्ये जर पाहिलं असेल तर श्रद्धा, जर खाते वाटपावर नजर टाकली तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा. सुशांत, तुम्हाला विनंती थोडंसं थांबवते. आताच खातं वाटप झालेले गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे पाणी हे खातं आहे. गुलाबरावजी नमस्कार आणि सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन. आपली पहिली प्रतिक्रिया? मला जे आवडणारं खातं होतं ते मला मिळालेलं आहे. याचं कारण असं आहे की आदरणीय मोदीजींचे जे स्वप्न होतं की या देशामध्ये हर घर झालं नल, त्या पद्धतीने जे अपूर्ण राहिलेले कामं आहेत ते पूर्ण करण्याची मला संधी पुन्हा मिळालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये जे राहिलेली कामं आहेत ती मला करता येतील. खेड्यापाड्यातली पाण्याची जी समस्या आहे ती मला दूर करता येईल असं मला या ठिकाणी वाटतं. हो गुलाबरावजी, आणि तुम्ही आता हे तुमच्याकडे जे खाते वाटप आलेलं आहे पाणी संदर्भात तुमच्याकडे जे आलेलं आहे त्या अगोदर तुमच्या हॅलो